आजपासून देशात जीएसटीचे नवे दर लागू। देशात बचत उत्सव सुरू होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा स्वदेशीचा नारा। सगळ्या राज्य सरकारांनी उत्पादनावर भर द्या। मेड इन इंडिया वस्तू वापरा, मोदींचं आवाहन। जीएसटीत कपात हे क्रांतिकारी पाऊल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार। आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। चुकलो तर कान धरा, पण आता रिकामं ठेवू नका। धनंजय मुंडेंची तटकरेंकडे मागणी। तर योग्य वेळ आल्यावर संधी देऊ, सुनील तटकरेंचं आश्वासन। राज्यभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात। देवीच्या मंदिरांमध्ये दर्शनाकरता भाविकांची गर्दी। न्यूज 18 लोकमतवर जागर आदिशक्तीचा। धाराशिव जिल्ह्याला पावसानं झोडपलं। अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। अनेक जनावरं पाण्यात गेली वाहून। धाराशिव आणि भूममध्ये जनजीवन विस्कळीत। आणि भारत पाक सामन्यात पाकिस्तानच्या साहिवजादारा फरहानचं वादग्रस्त सेलिब्रेशन। अर्धशतकानंतर केली गोळीबाराची ॲक्शन। तर फरहानच्या ॲक्शनवरून खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार गजानन लवटे यांनी दर्यापुरात मंत्री माणिकराव कोकाटे यांचं स्वागत केलं। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। सत्ताधाऱ्यांच्या पोटात आहेत तर ते आता सदा सरवणकरांच्या तोंडातून बाहेर पडतंय, अशी टीका शिवसेना उबाठाचे नेते वैभव नाईक यांनी केली आहे। लोकप्रतिनिधींना निधी मिळाला पाहिजे, मात्र जे ठेकेदार आत्महत्या करतात त्यांना आधी पैसे द्या असं म्हणत सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप नाईक यांनी केलाय। आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवरही जरांगे यांनी निशाणा साधला। हाकेंना आम्ही महत्त्व देत नाही असं जरांगे म्हटले। भीमराज सेनेचे प्रमुख राजाभाऊ थाटे यांनी लक्ष्मण हाकेंवर जोरदार निशाणा साधला। लक्ष्मण हाके नावाचा मनोरुग्ण समाजात तेढ निर्माण करतोय। अनुसूचित जातीच्या आरक्षणात हस्तक्षेप केला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा राजाभाऊ थाटे यांनी दिलाय। जालन्यातील मंठ्यात मराठा आंदोलकांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना काळे झेंडे दाखवले। जालन्यातून नांदेडच्या दिशेनं जात असताना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करून सदावर्तेंचा निषेध नोंदवला। मनोज जरांगे दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत वकील गुणरत्न सदावर्तेंनी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय। जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचाही सदावर्ते यांनी समाचार घेतला। गुणरत्न सदावर्ते हिंगोली जिल्ह्यामध्ये दाखल होताच मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। औंढा हिंगोली महामार्गावर येळेगाव सोळंके इथे मराठा समाज बांधवांकडून घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर सरकारच्या विरोधात जायला मागे पुढे बघणार नाही असा इशारा भाजप आमदार परिणय फुके यांनी दिलाय। महायुतीकडून कोल्हापुरातील विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू आहे। विकास कामांच्या उद्घाटनादरम्यान खासदार धनंजय महाडिकांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केलाय। आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मंत्री शंभूराज देसाई यांनी सारवासारव केली। भाषणाच्या ओघात संजय गायकवाड बोलून त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये असं मंत्री शंभूराज देसाई म्हटले। रायगडच्या कर्जतमध्ये भारतभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं।
वखारीत साठवलेला कांदा सडून खराब होतोय तर दुसरीकडे खरीप हंगामातील पीकही अतिवृष्टीमुळे हातातून गेल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झालाय। अशा परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर करण्याऐवजी निकषांचं कारण सांगून सरकार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळतंय अशा शब्दात खासदार अमोल कोल्हेंनी सरकारवर निशाणा साधलाय। आता एक मोठी बातमी, आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। रायगडमधील कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसमोर जबाबदारी देण्याची मागणी केली। यावर योग्य वेळी मुंडेंना संधी देऊ असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलंय। रायगडमधील कर्जत पोलीस मैदानात सुनील तटकरेंचा नागरी सत्कार करण्यात आला आणि यावेळी धनंजय मुंडेंनी ही मागणी केली। दरम्यान धनंजय मुंडे यांची मागणी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या। तटकरेंनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं, आमचं चुकलं तर नक्कीच कान धरावा आणि नाही चुकलं तर ठीकच, तरीही चालतंच असं म्हणत धनंजय मुंडे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। ओ अमोल सर, मार्गदर्शन करत राहावं, चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं। पण आता रिकामं ठेवू नका। जबाबदाऱ्या कसं हीच विनंती करतो की मला काम द्या, त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो। योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय, कारण त्यांनी राजीनामा दिला काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे, त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणे बसून घेतील। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। हर्षवर्धन सपकाळ यांचं त्यांच्या पक्षात स्थान काय, त्यांना त्यांच्या पक्षातील नेते सन्मान देतात का असा सवाल विचारत भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांनी पंतप्रधान मोदींवरील टीकेचा समाचार घेतला। मनमाडमध्ये नवरात्रोत्सवात आयोजित होणाऱ्या गरबा आणि दांडियामध्ये मुस्लिम तरुणांना प्रवेश नाकारण्यात आलाय। विश्व हिंदू परिषदेनं हा निर्णय घेतलाय। दरम्यान मुस्लिम धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। नवरात्रोत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका असा इशारा विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आलाय। यावर हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडी यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। नवरात्रोत्सवाशी मुस्लिमांचा संबंध नाही, गरब्यात हिंदूंनी कुणालाही येऊ देऊ नये, सगळ्यांचं ओळखपत्र चेक करावं असं प्रवीण तोगडी या म्हटले। मंत्री अतुल सावे यांच्या वाहनावर तरुणानं दगडफेक केली होती। या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली असून या रुग्णाला येरवडा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। आता एक सविस्तर बातमी, जळगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षामध्ये आता पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय। बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी पुढील आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। यावर पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी धरणगाव येथील एका कार्यक्रमात बच्चू कडूंना थेट आव्हान दिले। किमान 7 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं का एक हा गुन्हा दाखल झाला तर बच्चू कडू थांबणार आहे, उलट आता जास्त ताकदीने लागू। आता आम्ही ते फाटक तोडलं त्या कलेक्टरच्या हिसाला, आता तिथल्या पालकमंत्र्याच्या घरापर्यंत आमचा मोर्चा जाईल। बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका, पाहिजे इथं देख तू ही जाव एक सगळा गावमा। बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका, पाहिजे इथं देख तू ही जाव एक सगळा गावमा। गुलाबरावचं प्रेम कमळावर वाढलेलं आहे। मला वाटतं एवढा चांगला गुलाब सोडून तुम्ही कमळाच्या पाठीला लागले गुलाबराव। आणि राहिली गोष्ट तुमच्या गावात याची, तर तुम्ही राज्याचे मंत्री आहो, तुम्ही आता एका गावचे थोडे आहे आणि तुमची इच्छा पूर्ण करू ना गुलाबराव। आम्ही येऊ तुमच्या घरी, कधी जाणार तुम्ही? 5 तारखेला मी जळगावमध्ये आहे, तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात आहे, तुमच्या आजूबाजूला आहो। तुम्ही जर म्हटलं तर घरी येऊ, पाहू काय व्यवस्था करता येईल तुमच्याकडून। हे बघा, मी आणि ते शेवटी संघर्षातून वरती आलेले लोक आहोत आणि ते जर म्हणत असतील की मी शेतकऱ्यांचा विषय सोडला तर हे त्यांचं गैरसमज आहे। आणि त्यांनी मला म्हटलं आहे की मी तुमच्या गावात येतो, चहा प्यायला येतो। त्यांनी मूळ सांगताना त्या दिवशी आले त्यावेळेस ते बोलले
की पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काढा. मग मी म्हटलं माझ्या गावात या, पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काढा. मी म्हटलं गावात या. आणि गुलाबरावांना कमळाचं काय आणि कमळाचं काय, तर तुम्ही पण कमळाबरोबर आणि पंजांबरोबर सगळ्यांबरोबर तुम्ही पण राहिलेले आहेत. त्यांनी स्वतःच म्हटलं होतं की पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काढा. मी म्हटलं या, हे कोण नाही म्हणणार. मी असं म्हणेल उद्या मी बच्चू कडूच्या घरी मोर्चा काढतो, बच्चू कडू गुच्चूप असतील का, ते म्हणतील या. मी पण म्हणतो या. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. आजपासून केंद्र सरकारनं जीएसटी दरामध्ये सुधारणा लागू केली आहे आणि त्याचा फायदा मध्यम वर्गाला सर्वात जास्त होणार आहे. खरेदी वाढणार असून अर्थव्यवस्थेला नवीन बूस्टर मिळणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भरतेचा नारा देत स्वदेशी वस्तू खरेदीवर भर देण्याचं आवाहन केलंय. जीएसटी कपातीनंतर टीव्ही कंपन्या 2,500 ते 85,000 रुपयांपर्यंत किंमत कपात करतायत आणि 32 इंचांपेक्षा मोठ्या स्क्रीन असलेल्या टीव्हींवरील कर दर 28% 18% आलाय. तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्या या कारणांमुळे अनिश्चित काळासाठी मोनोरेल बंद करण्यात आलेली आहे. या मोनोरेल मार्गावर आता नव्या गाड्यांच्या चाचण्या महामुंबई मेट्रो संचलन मंडळानं सुरू केलेल्या आहेत. या गाड्या लवकरच प्रवासी सेवेमध्ये दाखल होण्याची आशा व्यक्त केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी 3,689 कोटी रुपयांच्या जलविद्युत प्रकल्पासह 1,291 कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांच्या कोनशिलांचं अनावरण करणार आहेत. आता एक सविस्तर बातमी. धाराशिव जिल्ह्यासह भूम तालुका परिसराला पुन्हा एकदा रात्री पावसानं झोडपून काढले. बाणगंगा आणि रामगंगा नद्यांचा संगम असल्यानं गावच्या अवतीभोवती पाणी शिरलंय, तर साडेसांगवी गावात लोक अडकले असून गावाला पाण्यानं वेढा दिलाय. दरम्यान भूमनगर रोडवर एक महिला आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपली होती. मात्र मध्यरात्री अचानक पाऊस सुरू झाल्यानं शेडमध्ये पाणी जाऊन महिलेचा मृत्यू झालाय. भूम परिसरातला पावसाचा हा पहिला बळी ठरलाय, तर अनेक जनावरं देखील पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बालाजी, भूम तालुक्यामध्ये देखील पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय, काय सद्यस्थिती? प्राजक्ता, गेली अनेक दिवसापासून जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात विशेषतः भूम परांडा तालुक्यात पाऊस हा जो आहे तो जोरदार पद्धतीने बरसतो आहे. मागं हा पाऊस बरसला होता, मात्र 2 दिवसाची विश्रांतीनंतर काल रात्री पुन्हा जो आहे तो भूम तालुका असेल किंवा आता जी माहिती मिळते ती परांडा तालुक्याची जोरदार पाऊस झाला आहे. भूम तालुक्यातील पहिली परिस्थिती बघितली तर साडेसांगवी हा जो बाणगंगा आणि रामगंगा ह्या नद्याचा परिसर आहे, या गावाला पाण्यानं वेढलं होतं आणि ही गावकरी जे आहे ते रात्री आपला जीव वाचून एका कोपऱ्याला बसले होते. मात्र पोलिसांचा महसूल तिथं त्यांच्याशी संपर्क झाला असून पाणी कमी झाल्यामुळे या गावातील लोकांना बाहेर काढण्याचं काम प्रशासन सध्या करत आहे. तर अशीच परिस्थिती आता आपल्याला परांडा तालुक्यातली सुद्धा बघायला मिळते. लाखेबुके म्हणून एक गाव आहे, त्या गावात गावकरी जे आहे ते एका बिल्डिंगवरती चढून बसलेले आहेत आणि 10 गावकरी दुसऱ्या ठिकाणी अडकलेले आहेत. लाखेबुके परांडा तालुक्यातली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तशीच भूम परिसरातली ही जी वारेवाडीची एक वयोवृद्ध महिला आपल्या शेडमध्ये झोपली होती, रात्री तिच्या शेडमध्ये पाणी हे जाऊन त्या वयोवृद्ध महिलेचा वाऱ्यास आहे, त्या महिलेचं नाव आहे, तिचा देखील मृत्यू झाला आहे. हा पहिला बळी आहे. प्राजक्ता, दुसरं जर बघायला गेलं तर प्रामुख्यानं भूम तालुका हा पशुपालकांचा तालुका म्हणून ओळखलं जातं. याच्यात जनावरांची संख्या मोठी आहे. लोकांनी आपल्याला प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी फोन करून जी माहिती दिली आहे, आमच्या डोळ्यात देखत आमची गोठ्यात बांधलेली जनावरं ती वाहून गेलेली आहेत. आता जी माहिती मिळते ते 150च्या जवळपास जनावरं जी आहेत ती पाण्यात वाहून गेलेली आहेत. ना भूतो ना भविष्य अशी परिस्थिती सध्या भूम आणि परांडा तालुक्यात पाहायला मिळते. 70 वर्ष कधी आम्ही पाऊस बघितला नव्हता. एवढं पाणी नदीसारखं, नदीपेक्षा महापूर जो आहे तो सध्या गावखेड्यात दिसतो आहे. त्यामुळे लाखेबुके इथं प्रशासन सध्या गावात नागरिकांच्या संपर्कात आहे. तर साडेसांगवी येथील लोकांना बाहेर काढून त्यांनाही कुठेतरी सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र प्राजक्ता, जसं जसं आता दिवस उजळतं तसं पावसाचं हे विदारक रूप किंवा नुकसानीचे आकडे जे आहेत ते समोर येत आहेत. आपण त्याच्या बाबतीत निश्चित माहिती घेऊन आणि ज्या पद्धतीचं सध्या हे आहे पाण्याची परिस्थिती आहे तिथंही नागरिकांनी काळजी घेणं देखील गरजेचं आहे. प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे. प्राजक्ता, बालाजी, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.